आपण आपल्याला व्हिज्युअलायझेशन म्हणजे आपल्याला आपण जे बघतो, जो अभ्यास करतो, ज्या गोष्टी बघतो आपण त्या गोष्टीला एकाग्र चित्ताने बघणे, एकाग्र चित्ताने त्या गोष्टीला पाहणे. काय पाहणे म्हणजे सूक्ष्म निरीक्षण करणे. आता आपण काल ह्या ब्लॅकबोर्डचं उदाहरण घेतलं, सगळ्यांना हे दिसलं असेल. एका साईडला हे आहे मनाचे पाठ आहे, मन सगळे इकडं विषय होते. तर हे जे आपल्याला जे दिसते आहे ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते दिसलं पाहिजे. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ते दिसलं पाहिजे. आम्हाला पेपर सोडवत असताना आम्हाला एवढे कॅपॅसिटी वाढवायची आहे. आपण जो अभ्यास करतो आहे ना, पेपर सोडवत असताना आपण कॉपी करतो म्हणतो, कॉपी करतो आणि त्याच्यावर पाहून पेपर सोडवत असताना जो प्रश्न असते तो आम्ही पुस्तकातून पाहून लिहिला पाहिजे. व्हिज्युअलायझेशन इतके आपल्याला आपल्या मनाला, आपल्या याला चित्ताला तयार करत आहे, स्वतःला तयार करायचं आहे. म्हणजे आपण क्लासमध्ये आहोत, आपण अभ्यास घरी केला, परंतु घरी अभ्यास करत असताना इथपर्यंत गेलो पाहिजे आपण की इथे प्रश्न आलेला आहे तर त्या पुस्तकात आपण जसं काही पुस्तक पाहता हे आपल्याला दिसलं पाहिजे. इतकं स्वतःला तयार करत आहेत. असा तयार झालेला विद्यार्थी, असा तयार झालेला व्यक्ती एकदम उच्च अंक गाठल्याशिवाय राहत नाही. आणि हे कुठून होते? हे होते कुठून? सूक्ष्म छोट्या छोट्या गोष्टीमधून हे निर्माण होते. छोट्या गोष्टीमधून म्हणजे तुम्हाला लाईफमध्ये छोटी गोष्ट, कोणत्याच गोष्टीला छोटी समजायचं नाही, प्रत्येक गोष्टीची. म्हणून आपण इथे येतो, हे शिस्त लावतो, आपण शिस्तीत राहिलं पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये काटेकोरपणे राहिलं पाहिजे. हे कशासाठी आहे? ह्या गोष्टी आपण इंडिव्हिज्युअली जर घरी राहिलो तर चर्चा नाही करत. कोणासोबत करतो अशा गोष्टीवर चर्चा? आणि कोणी केली तरी काय करते, आईने किंवा वडिलांनी किंवा मोठ्या भावाने सांगितलं तर आपण त्याला प्रत्युत्तर देतो. अशा सेमिनरीमध्ये आल्यानंतर, क्लासमध्ये आल्यानंतर त्याच गोष्टी करतो आपण, पण सांघिकरित्या करतो. म्हणजे एक सांघिकरित्या ज्या गोष्टी करतो, म्हणजेच एकंदरीत काय आहे, समाजाचं जे बंधन असते. आता इथं आल्यानंतर आपण समाज झालो आणि या समाजाचं, ह्या क्लासचं सांघिकरित्या आल्यामुळे याचं बंधन आहे आपल्याला. आणि त्या बंधन असल्यामुळं आपण त्या बंधनाचं, त्या नियमाचं पालन करतो, कदाचित घरी करत नाही. तर ही सवय जळण्यासाठी आपल्याला घरी सुद्धा, मग घरी एक समूह आहे, एक कुटुंब आहे, तर त्या कुटुंब, परंतु डेली आपण कुटुंबामध्ये राहत असून, भाऊ बहीण असेल, आई वडील असेल, पण आपण तसं मग वागत नाही, आपण प्रत्युत्तर देतो. आणि जिथं आपण प्रत्युत्तर देतो तो स्वीकार भाव, आपण काल शिकलो विषय, म्हणजे एखादी गलती असेल, काही असेल, त्या गलतीला आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे? प्रत्युत्तर नाही द्यायचं आहे, स्वीकार भाव म्हणजे स्वीकारायचं आहे. आणि ते स्वीकारून त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की आपण आपल्या फायद्याची काय आहे, आपल्या नुकसानदायक काय आहे. आणि जर ती गोष्ट नुकसानदायक जर असेल तर ते स्वीकारायचे आणि ते म्हणायचं सॉरी, माझी गलती झाली. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण त्याच मोठ्या आहे. माणसाचा स्वभाव बदलवण्यासाठी आणि स्वतःला बदलवण्यासाठी ह्या गोष्टी आपण करायच्या आहे. आणि ह्या गोष्टीमधूनच आपल्याला प्रेरणा मिळत आहे. आणि तो मिळालेली प्रेरणा आपल्याला अभ्यासाच्या आणि इतर दृष्टिकोनातून मोठं करते आहे. आपण विषय पाहिलेले आहे सगळे. या साईडला जे विषय आपण लिहिलेले होते, कसे होते विषय? चिंतन केलं पाहिजे. पुन्हा दुसरा, हा, तर ते काय देते आपल्याला? हे विषय काय देते? तेच देते. आपण जे शिकतो ना, पण चिंतन केलं पाहिजे. माझं जे काम केलं ते काम माझं, म्हणजे त्याला आपण सिंहावलोकन म्हणू, ताळा म्हणू. आपण ताळा करून पाहतो ना, मॅथमॅटिक्स सोडवत असताना आपण ताळा करतो, उत्तर बरोबर आहे किंवा नाही आहे. मग आमच्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची वजाबाकी, बेरीज आणि ताळा कोण करणार? कोणी करणार नाही. ते स्वतःलाच डेव्हलप करावं लागेल. आणि स्वतःला डेव्हलप केल्यानंतर आपण त्याच्यातून काही बोध घेऊ शकतो. आता सामाजिक चिंतन खूप मोठं आहे. आता आपण सामाजिक चिंतनावर शेवटच्या टप्प्यात, शेवटच्या दिवशी बघूया. मोठा सब्जेक्ट आहे तो, परंतु ते सुद्धा आपल्याला पाहिजे आहे, आपल्या जवळ पाहिजे आहे. कारण ज्यांच्याकडे इतिहास नसतो ना, तो इतिहास बनवू शकत नाही म्हणते बाबासाहेब म्हणतात.
जिस समाज के प्रति, जिस समाज का इतिहास अगर उसको मालूम नहीं है तो इतिहास नया नहीं बना सकते. आमचा इतिहास आम्हाला माहीत आहे. आमचे पूर्वज काय होते माहीत नाही. भंतेजीनं सांगितलं आमचे पूर्वज काय होते, आमचे पूर्वज कसे होते, कसे राहत होते, आणि तिथून एका माणसानं आपल्याला उच्च कोटीला या ठिकाणी आणलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला आणलेलं आहे. या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत आपल्या पूर्वजाची. आणि मग आपल्याला जर आणखी हे कायम ठेवायचं आहे किंवा आणखी उच्च पायरी गाठायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या सगळ्या परिस्थिती इतिहासाचं, वर्तमान काळाचं आपल्याला अवलोकन करावं लागेल. वर्तमान काळात काय परिस्थिती येऊन राहिली आपल्याकडे, तर त्याच्या प्रती आपल्याला काय करावं लागेल, सजगता म्हणजे सावधानता. म्हणजे काय काय चॅलेंजेस होऊ शकते, काय चॅलेंजेस आहे, ते चॅलेंजेस आज आपल्याला माहीत पाहिजे. समाजाचे चॅलेंज माहीत पाहिजे, कुटुंबाचे चॅलेंज माहिती, वैयक्तिक चॅलेंज माहीत पाहिजे. कारण एकदा मोठं झाल्यानंतर आईवडिलांनी जरी जन्म दिला आपल्याला, आईवडिलाच्या पोटी आपण जन्माला जरी आलो, आपला भाऊ असेल तर दोनच भावामध्ये फरक असू शकते. काय आईने दोघांवर वेगवेगळे संस्कार केले का, म्हणजे मतभेद केलेत का, सारखंच पाहिलं, सारखंच प्रेम केलं आईने, वडिलांनी सारखंच प्रेम केलं, दोघांनाही सारखे कपडे दिले, दोघांची बरोबर, वडील आणि आई वडिलांनी भेदाभेद केलेला नाही, तरी पण दोन मुलं दोन टाईपचे बनते. असं का? बाबासाहेब म्हणायचे ना, सिलवान असायला पाहिजे, नीतिवान असायला पाहिजे, सिलवान असायला पाहिजे, नीतिवान असायला पाहिजे, प्रामाणिक असायला पाहिजे, स्वतः प्रती दुसऱ्या प्रती. प्रामाणिक राहणं म्हणजे काय, स्वतः प्रती पण प्रामाणिक राहणं. म्हणजे एखादी गोष्ट मी, म्हणून आपण काल पण शिकलो, मन जे आहेत, मन चंचल आहेत, मन चंचल आहेत, मनावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह परिणाम होते. प्रत्येकाचं मन आहे तो बघते, परंतु ते आपण पाहत असताना त्याच्या परिणामाची जाणीव करणं आणि स्वतःला तयार करणं हे शिकायचं आहे. स्वतःला तयार करणंच शिकायचं. आणि जेव्हा आपण स्वतःला तयार करू तेव्हा आपण वरच्या पायदानाला पोहोचू. तर हे जे व्हिज्युअलायझेशनची क्रिया आहे, दृश्य स्थिती जी आहे, म्हणून आपण म्हणजे सदैव नेहमीकरिता ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आणि ज्या गोष्टी वयात या एका विद्यार्थी जीवनामध्ये बनते ते गोष्ट तुम्हाला जगायचं कसं ते शिकवा. म्हणजे आज देशामध्ये किंवा जगामध्ये उपाशी म्हणजे राहू शकत नाही कोणी, काहीतरी तुम्हाला मिळून जाईल जगायसाठी, पण जगायचा दर्जा कसं जगलं पाहिजे, सन्मानानं जगलं पाहिजे, स्वाभिमानानं जगलं पाहिजे, तुम्हाला या वयात ठरवायचं आहे. माझी जगण्याची पद्धत कशी असावी. आणि हे त्याच्यासाठी हे आमची सगळ्यांची ही धावपळ वगैरे आम्ही कशासाठी आहे, आमचे सगळे म्हणजे प्रश्न संपलेले आहेत. परंतु आम्ही करत असताना सर्वश्रेष्ठ माणूस तथागत बुद्धाच्या याच्यामध्ये सांगतो, सर्वश्रेष्ठ माणूस कोण, बाबासाहेबांनी इतकं मोठं केलं, हे सगळं केलं. बाबासाहेब कोणत्या दर्जाला असते, बाबासाहेब विलायत म्हणजे बाहेर शिकून आल्यानंतर बाबासाहेबांनी कंपनी स्थापन केली. कंपनी म्हणजे कोण्या मोठ्या मोठ्या कंपनीला ऍडवाइस करणं आणि त्यांच्याकडून पैसा केला. परंतु विलायतीमध्ये बाबासाहेब बाहेर शिकायला गेल्यानंतर जे बाबासाहेबांची स्कॉलरशिप बंद झाली होती, त्याच्यामुळे त्यांना अर्धवट शिक्षण सोडून वापस यावं लागलं होतं. तेव्हा बाबासाहेबांनी एक अर्ज लिहिला युनिव्हर्सिटीला, तिथल्या विद्यापीठाला, का माझी परिस्थिती आर्थिक याच्यामुळं मी पूर्ण शिक्षण घेऊ शकत नाही, परंतु मी पुन्हा येईल. म्हणजे किती मोठं विजन बाबासाहेबांचं, येईल मी शिक्षण करील. आणि बाबासाहेब तिकडून आलेत. बाबासाहेबांनी काही पारशी लोकांच्या विद्यार्थ्यांना ट्युशन म्हणजे घेऊन घरी जाऊन शिकवायचे, काही पैसे मिळवलेत. म्हणजे घर कुटुंब गरिबीचे असले तरी पूर्णच्या पूर्ण पैसा खर्च नाही केला बाबासाहेबांनी, काही खर्च केला तर काही जमवून ठेवला. कंपनी स्थापन केली, कंपनी बंद झाली. त्यांना माहीत पडलं त्यावेळेस कंपनीला की ही कंपनी एका महाराजच्या मुलाची आहे. लोकांनी सजेशन घेणं बंद केलं, कंपनी बंद करावी लागली बाबासाहेब प्राध्यापकीची नोकरी केली. म्हणजे हे आपण जेव्हा इतिहास डोळ्यासमोर घेतो एखाद्या व्यक्तीचा, तर ह्या व्यक्तीचा इतिहास आपण डोळ्यासमोर का घेतो, कारण ते आम्हाला बौद्धिक असते. आम्ही त्याच्यातून काही शिकलं पाहिजे.
आणि ह्या काहीतरी गोष्टी आपण शिकल्यानंतर आपण त्याच्यातून ज्या झालेल्या चुका आहेत, त्या जातीयतेचे तडाखे बसलेले आहेत. आपण म्हणतो, आजही आपण म्हणतो की आता तर सगळं व्यवस्थित आहे, सगळे लोक म्हणजे इंटरकास्ट मॅरेज होते, कास्ट मॅरेज होते, मॅरेज टिकत नाही. हे कशातले परिणाम आहे? हे परिणाम आहे कशातले? ह्या समाज व्यवस्थेमध्ये जसं चांगुलपणा असं सगळं जग दिसते ना, सगळ्या विज्ञानिष्ठ प्रगतीचं, तेवढेच बिघाड सुद्धा आहे. आणि ह्या सगळ्या सिस्टीममध्ये आपण तरुण पिढी वाहून जाता कामा नये, भटकता कामा नये. त्याच्यासाठी हे ट्रेनिंग आहे. छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला वाटत असेल इथं काय आपण चर्चा करत आहोत 15-20 लोक, परंतु 15-20 लोक तयार जरी झाले आपले, आणि तरी हे खूप मोठी पातळी आहे. आज 15 होईल, तुम्ही 15चे पुन्हा 15 कराल, 15चे पुन्हा 60 होईल. म्हणजे असं करता 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 आम्हाला, कारण हे जग तुम्हाला जगू देणार नाही आहे, हे जग तुम्हाला जगू देणार नाही आहे. आणि ते जगण्याची पात्रता आम्हाला स्वतःमध्ये डेव्हलप करावं लागेल. त्या वातावरणाने मोल्ड होण्याची क्षमता आम्हाला स्वतः निर्माण करावी लागेल. आणि निर्माण कशी होईल? आपल्याला अभ्यास केला तर ज्ञानानं, ज्ञानाच्या बळावर, अभ्यासाच्या बळावर मिळकत आपल्याला वाढवावं लागेल. मिळकत कुठून मिळेल? ज्ञानाच्या भरोश्यावर, एज्युकेशनच्या भरोश्यावर. एज्युकेशन झालं तर आपण मिळकत मिळेल, मिळकत मिळाल्यानंतर आपण जगू. तर ही जी चेन आहे, ही सायकल जी आहे, ही सायकल आपण आपल्या आयुष्याची सायकल ही समजली पाहिजे. आपली सुरुवात झालेली आहे. नाही तर मी आपण म्हटलेलं आहे, कोणीही जगतो, कोणीही आहे, पण जगायचं कसं, कोणत्या दर्जेदार जगायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि त्याची संधी म्हणजेच हे ट्रेनिंग आहे. त्याची संधी म्हणजे हे ट्रेनिंग आहे. आणि ही ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्याला घरी गेल्यानंतर, घरी पण आपल्याला त्या वातावरणामध्ये ट्रेनिंग घेतल्यानंतर आपल्या आईवडिलांना, भाऊ बहीण असेल त्यांना वाटायला पाहिजे की ट्रेनिंग घेतल्यानंतर ट्रेनिंगचा परिणाम पडला. आणि हे कुठूनही ते तुम्हाला स्वतःच व्हिज्युअलायझेशन करावं लागेल. नाही नाही, मी बदल करणं, मी माझ्यामध्ये बदल झाला, मी बदललो, मी पॉझिटिव्ह बदललो, मी पूर्वीसारखा नाही आहे. पूर्वी माझ्या ज्या चुका होत्या, ज्या बोलण्याची पद्धत होती, वाजवण्याची पद्धत होती, जे आळसी होतो, अभ्यास करत नव्हतो, आता मी पटकन गेल्यानंतर म्हणजे आईने म्हटलं पाहिजे की बेटा इतका कसा काय अभ्यास करतो. म्हणजे हा बदल जो आहे दिसला पाहिजे. आणि जो स्वतः घडवायचा, जाणीवपूर्वक घडवायचा, जाणीवपूर्वक घडवल्यामुळं तुम्हाला ते आदत लागेल. भंतेजींनी अनेक उदाहरण दिलेत. कोणी म्हणजे एखादी साधू आहेत, एखादी कोणी पुरुष आहेत, म्हणजे प्रॅक्टिस केल्यानंतर एक हात वर, एका पायावर उभा राहणं, गरम पाण्यातच राहणं, सारखं झोपणंच नाही. म्हणजे हे काय आहे? हे बदल आहे की त्यांनी ते मोल्ड केले शरीराला. आणि हे आपण पण करू शकतो. तर आपण मोल्ड त्या चमत्कार गोष्टीवर नाही, त्याच्यात नाही जायचं, पण आपल्याला आपल्या जीवनामध्ये, लाईफमध्ये ज्या गोष्टीचा फायदा होते त्या गोष्टी आपण करायच्या, तो बदल स्वीकारायचा आणि जाणीवपूर्वक स्वीकारायचा. जाणीवपूर्वक स्वतःच, मला असं वाटलं का मला बदलायचं आहे, मी जो होतो त्याच्यापेक्षाही मला चांगलं बनायचं आहे. आपण म्हणतो एखादी सुंदर, स्मार्टनेस, स्मार्ट कशाला स्मार्ट म्हणते? स्मार्ट कशाला म्हणते? सुंदर गोर असलं म्हणजे स्मार्ट होतो का? किंवा काळा माणूस स्मार्ट नाही राहू शकत का? स्मार्ट म्हणजे एकंदरीत त्याच्या शरीरयष्टीसोबत त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या विद्वत्तेचं, त्यांच्या चांगुलपणाचं सगळं. गोरा माणूस म्हणजे स्मार्ट नाही, गोरा व्यक्ती म्हणजे स्मार्ट नाही, पण स्मार्ट म्हणजे इतर एकंदरीत सर्व गुणांनी संपन्न असा व्यक्ती, चांगल्या गुणांनी संपन्न असा व्यक्ती. त्याचं जर बोलणं, त्याचं वागणं, त्याचं चालणं, त्याची शिस्त, तर ह्या सगळ्या गोष्टींना माणसाला स्मार्ट बनायचं आहे. आणि आपल्याला स्मार्ट अशा सगळ्या दृष्टिकोनातून स्मार्ट बनायचं आहे. आणि जो व्यक्ती स्मार्ट असतो तो प्रत्येक ठिकाणी स्मार्ट असतो. ऑफिसमध्ये त्याचे फॉलोअर्स आहे, त्याच्यावर प्रेम करणारे, प्रत्येक माणसाने प्रेम केलं पाहिजे त्यांच्याकडे. कुठेही गेला तरी 4 लोक त्याच्यासोबत असायला पाहिजे, कुठेही गेला तरी 4 लोक. तर हे कसे होईल? तुमच्यामध्ये काही विशेष गुण असेल तेव्हा. आणि विशेष गुण
निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. एखादी कोणतीही गोष्ट घ्या, ऑटोमॅटिक घडत नाही. सगळ्या लोकांना परिश्रम करावा लागते. आपल्याला वाटतं एखादी गायक, सुंदर गायक आहे, काय आवाज आहे बा, पण तुम्हाला माहित नाही तो गायक जो आहे ना पहाटे 4 वाजता उठून एक्झरसाइज करतोय. आमच्याकडे किरायाने राहत होते शिक्षक आहे कण्णाके सर. आमची झोपच उडली होती. 4 वाजता उठून पेटी घ्यायचे आणि एक्झरसाइज करायची 4 वाजता. तर हे दिसते आहेत ना, त्याच्या पाठीमागे त्यांची कठोर मेहनत आहे म्हणून ते दिसते आहे. खेळाडू असेल, संगीतकार असेल, एखादी वादक असेल, तो त्याची प्रॅक्टिस करत आहे. आणि आपल्याला रेडीमेड मिळेल बा म्हणून असं रेडीमेड काहीच नाही आहे. तुम्हाला मेहनतच करावं लागेल. प्रत्येक गोष्टी, जे क्षेत्र आपण निवडू, जे क्षेत्र निवडू त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मेहनत करावं लागेल. व्यापार क्षेत्र निवडा, नोकरीचं क्षेत्र निवडा, कोणी एखादी आणखी निसर्गाचे क्षेत्र निवडा. खूप क्षेत्र आहेत, तुम्ही निवडा. म्हणजे जसे आता ताई आली, ताईने मीडियाचं क्षेत्र निवडण्याचं ठरवलेलं आहे. आता ती इथे आलेली आहे, प्रॅक्टिस करत आहे. खूप मोठी उच्चांक गाठू शकते, मोठ्या लेवलवर जाऊ शकते. कारण तुम्ही त्या याच्यामध्ये स्किल डेव्हलप केलं तर तुम्हाला वरच्या लेवलवर एकदा मार्केटमध्ये असंच नाही जात कोणी वरती. त्याला खूप परिश्रम करत सगळ्या गोष्टीला मात करत जावं लागते. आणि ते जर आपल्याला निवडायचं जर असेल तर आजपासूनच आपल्याला आपल्या मनाची तयारी करावी लागेल. आणि मनाची तयारी जर आज केली जर नाही तर तुम्ही काहीच करत नाही, कोणीच काही करू शकत नाही. चांगल्या वाईट गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे आणि त्याच्यातून आपण समोर गेलं पाहिजे. तर आजच्या परिस्थितीमध्ये आपण हे सांगूया की हे जे काल आपण शिकलो, आज शिकलो, व्हिज्युअलायझेशन, दृश्य कल्पना ज्या आहेत, दृश्य गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या गोष्टीला आपण आपल्या चित्तावर कोरून पाहायचं. हे माझ्या हिताचं, माझ्या अहिताचं, माझ्या कुटुंबाच्या हिताचं, स्वहिताचं, जाणी चांगल्या हिताचं असेल, मला उच्चांक गाठण्यासाठी मदत करत असेल ते स्वीकारणे आणि बाकी गोष्टीला पाहायचं नाही. ज्या मनाच्या ज्या स्टेपेज ज्या होत्या ना त्या तिथून करते, त्या चाळण्या आहेत. त्या चाळण्या आहेत. एखादी आपण शेतामध्ये धान्य पिकवल्यानंतर काय झालं, ते धान्य घरी आणलं, त्याच्यामध्ये म्हणजे तिथले वनस्पती आहे, माती आहे, छोटे छोटे गोटे आहे, कंकर आहे, सगळे. मग काय करतो आपण, त्याला चाळतो. पहिली चाळणी, दुसरी चाळणी, तिसरी चाळणी. व्यापाऱ्या गेले तर 3 चाळण्या राहते. त्या चाळण्या एकाच ह्याच्यात राहते. आपण आपल्या याच्यामध्ये आहे, आपण समाजामध्ये राहतो, आपल्याकडे सगळे गुण आहे. पण त्या गुणामध्ये आपल्या फायद्याचं काय, आपल्या हिताचं काय आहे, तर ते अशी आपल्याला स्वतःला अशी चाळणी लावली पाहिजे. स्वतःच्या गुणांना चाळणी लावली पाहिजे. जे कचरा टाईप आहे, जे चुकीचं आहे, त्याला बाहेर काढायचं आणि चांगलं आपल्या चित्तामध्ये बनवून ठेवायचं. त्याच्यासाठी आपलं हे ट्रेनिंग आहे. आपला पहिलं सेशन दुसऱ्या दिवसाचं. आणि त्याच्यानंतर आता आपण ब्लॅकबोर्डवर आपण शिकूया व्हिज्युअलायझेशन जे आहेत, मेडिटेशन जे आहेत, जे म्हणजे डोळे उघडे ठेवून, म्हणजे शांत राहून. उघडे म्हणजे असं पाहिलं तर कदाचित ट्रेस होईल. बुद्धाचे डोळे कसे होते, असे एक नजर हलकेसे असेल. मग तुम्ही बंद ठेवले का आणि ओपन ठेवले का सारखंच आहे. म्हणजे याच्यामध्ये जर आपण शांत याच्यात बसलो तर सगळ्या गोष्टी आपल्याला रिकॉल होतो. रिकॉल द मेमरीमध्ये रिकॉल करणे. तर हेच म्हणजे मेडिटेशन, तेच व्हिज्युअलायझेशन. तर आपण इथे थांबूया. बंतेजीकडे आपण नवीन सब्जेक्टला आपण सुरुवात करूया. अभी तक आज आपके सामने जो बातें रखी गई है वो प्रास्ताविक स्वरूप में रखी गई कि आपको आपका मन उस चीज़ के लिए तैयार होना चाहिए. जैसा किसान है, बीज बोने के पहले ज़मीन को तैयार करता है, उसकी मशागत करता है, उसके बाद में बीज डालता है. तो ये जो बातें आपको बताई गई है ये वास्तविकता है. समाज की जो सही चित्रण है जो आपके नज़र के सामने रखा गया है, और इस वास्तविकता को समझकर हमें ये मन के बंधन है, मन के विकार है,
वो दूर कहना कैसे जरूरी है, इन मन के विकारों को हमें समझना बहुत जरूरी है, ताकि हम मन के जो विकार है वो नष्ट कर सके और मन में अच्छे विचारों को संग्रहित कर सके, अच्छे विचारों को अपने मन में जगह निर्माण कर सके। जब इंसान के अच्छे विचार निर्माण होंगे तो आपका रास्ता भी अच्छा होगा और आपका जीवन भी अच्छा होगा। जब जिस आदमी के विचार बुरे होते हैं वो आदमी बुरे रास्ते पे ही चलता है, और जिनके विचार अच्छे होते हैं वो अच्छे रास्ते पर हमेशा चलता है। तो ये जो मन की पवित्रता, प्योरिटी ऑफ द माइंड, इट इज द फाउंडेशन ऑफ गुडनेस। समाज की या गुडनेस ऑफ यूनिवर्स, गुडनेस ऑफ वर्ल्ड, विश्व की अच्छाई, ये मन की पवित्रता है। जब आपका मन पवित्र है तभी आप समाज को अच्छा बना सकते हैं, समाज के लिए अच्छा काम कर सकते हैं। अगर आपका मन ही अच्छा नहीं तो आप समाज के लिए कुछ नहीं कर सकते। इसलिए मन की अच्छाई, प्योरिटी ऑफ द माइंड, इज एसेंशियल फॉर एवरी ह्यूमन, इट इज एसेंशियल फॉर सोसाइटी। समाज के लिए भी ये जरूरी है। तो जो मन की पवित्रता है उसमें जो बाधाएं हैं, इसमें जो बैरेक है, अर्थड़े जिसको कहते हैं, हम अच्छे मार्ग पे चल नहीं सकते, अच्छे रास्तों पे चल नहीं सकते, मन को पवित्र नहीं रख सकते। इसमें साधारणतः जो बाधाएं निर्माण होती है वो आपके सामने मैं रखा है। ये बाधाएं, इसको हम दूर करना, मन से निकालना बहुत जरूरी है, और इसके बारे में आप सबको मालूम है। सिद्धार्थ गौतम ने संबोधि प्राप्त करने के पहले, प्रयास करने के पहले, यानी संबोधि प्राप्त करने का जो प्रयास है, प्रयास के पहले अपने मन को निर्दोष बनाया था, निर्दोष बनाया था, निष्कलंक बनाया था, पवित्र बनाया था, शुद्ध बनाया था। तभी वो ज्ञान प्राप्त कर सके, तभी वो संबुद्धि प्राप्त कर सके। बाबा साहब ने भी ज्ञान साधना, ज्ञान प्राप्त करने के पहले अपने मन को पवित्र किया था, मन को शुद्ध किया था, और जो भी इस पवित्रता के बीच में जो भी बाधाएं आती थी तो उस जो भी संयोजन हुए, जो भी उसमें अड़चन निर्माण होती थी, वो उसने बाबा साहब ने दूर किया। और उसके बाद में उनका सही प्रवास, जो उनका सही जर्नी जो हो गया, वो फॉरेन में जाने के बाद में सही प्रवास बाबा साहब का जो मुख्य विचार प्रवाह जो शुरू हुआ वो फॉरेन में जाने के बाद। इंडिया में थे तो बहुत बाधाएं आती थी कि हर क्षेत्र में, हर जगह उनका अपमान किया जाता था, हर इसमें उनको परेशान किया जाता था।
लेकिन जब वो सब बाधाएं छोड़ करके, बाधाओं पर मात करके, फिर उन्होंने अपने डायरेक्शन को चेंज किया, फिर उनके जीवन में उजाला आते गया, अंधेरे को छोड़ ही दिया उन्होंने।